चंद्रपूर महानगरपालिकेतील वादावर काँग्रेसने ठाम भूमिका घेतली। कोणतीही चर्चा झाली तरी महापौर काँग्रेसचाच असेल असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला। अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष घेणार असल्याचे स्पष्ट करत भाजपमधील अंतर्गत वादाकडेही लक्ष वेधले। सत्ता वाटप करताना सर्व समर्थकांना सामावून घेऊन सत्ता स्थापन केली जाईल असे सांगत धानोरकरांशी मतभेद नसल्याचा दावा करण्यात आला। महिला ओबीसी आरक्षणाचेही काँग्रेसने स्वागत केले। चंद्रपूर महानगरपालिकेवर किती कोणी बोंबलू देत, किती कोणीही ओरडू देत, त्यांच्या गळ्याचे नसा फाटतपर्यंत ओरडू देत, पण काँग्रेसचाच महापौर चंद्रपूर महानगरपालिकेवर बसेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। मतभेदाचं सोडून द्या, समजातून गैरसमजातून मतभेद होत असतात, अनेक पक्षामध्ये होत असतात। त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये उभी दरी पडली, पण त्यावर कोणी बोलत नाहीत। जोरगेवार वर्सेस मुनगंटीवार सगळ्यांनी बघितलं, त्यांचेही नगरसेवक वेगळे वेगळे आहेत। त्यामुळे आम्हाला त्यावर कोणाच्या याच्यावर पाळायची गरज नाही आणि आम्ही सर्व अधिकार मी प्रदेशाध्यक्षांच्याकडे दिलेला आहे। प्रदेशाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे, कोणाला महापौर करायचा, कोणाला उपमहापौर करायचं, हे सर्व निर्णय मी सांगितलं आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ते निर्णय घ्या आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता आपल्याला बसवायची। मला पक्षासाठी मवाळ भूमिका घ्यायची असेल, हात जोडायचे असेल तर मी जोडेल। शेवट मी पक्षाचा शिपाई आहे, काँग्रेस पक्षासाठी काम करतो गेली अनेक 25 वर्ष। त्यामुळं मी बालिशपणा करणार नाही। मला पक्ष म्हणून मला नम्रचपणे कुणालाही विनंती करायची असेल तर मी करेन। मी सांगितलं समीकरण ठरलं आहे, जे ठरलं आहे। महापौर काँग्रेसचा होईल, सर्व पद गटनेता सुद्धा कुठे अडचण येणार नाही, तो सर्वानुमते ठरेल आणि आम्ही एकत्र आहोत। नाही होईल ना, सत्तेचं वाटप तसंच असते। सत्तेमध्ये सगळ्यांना सामावून घ्यावा लागतो आणि त्यामुळे होणारे सगळं काँग्रेसचेच असणार। महापौर काँग्रेसचा होईल तर उपमहापौर सुद्धा काँग्रेसचा होईल, गटनेताही काँग्रेसचा होईल। त्यामध्ये कुठे काही दुमत असण्याचं कारण नाही। हो, तर त्यांना सुद्धा देऊ ना, जे पाठिंबा दर्शवतील त्यांना गृहीत धरूनच आमची सत्ता असणार आहे। त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून त्यांचं समाधान करूनच सत्तामध्ये सामील आम्ही करणार आहोत। तुमचे आमदार तुम्ही कुठे ठेवताय? आमदार नाही, नगरसेवक तुम्ही कुठे ठेवताय? मी गुगलवर ऍड्रेस पाठवतो, त्या ठिकाणी आपण पोहोचावं। संवाद असतोच, काही भांडण थोडी आहे प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी। त्यामुळे संवाद कुठे संपला तुटून जाईल असं थोडी असतं। आता असं समजायचं की चंद्रपूरचा वाद मिटला आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत। दोन्ही आमदार एकत्र केव्हा येतील? दोन पार्टी, अर्धे तुमच्याकडे अर्धे ताईंकडे आहे। ते पहिले मुनगंटीवारला विचारल्यानंतर आणि सुधीर भाऊला विचारल्यानंतर आणि जोरगेवारला विचारल्यानंतर आम्हाला विचारावं असं आमची विनंती। हो, तुम्ही उभाटाला सोबत घेणार आहे का? तुमचं सत्ता स्थापनेचं काय गणित असणार आहे? कशा पद्धतीने तुमची जुळवाजुळव असणार? नाही, आम्हाला विश्वास आहे उभाटा आमच्याबरोबर 100% असणार आणि राहील असा आम्हाला विश्वास आहे। आमचं बोलणं झालेलं आहे, चर्चा सुद्धा पुढे गेलेली आहे आणि बाकी संख्याबळ पण आमच्याकडे आहे। ते सर्व प्रदेशाध्यक्ष ठरवतील। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळांना सांगितलंय तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या निर्णयाला आमची मान्यता।